यामुळे जीवन सुंदर होत नाही. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. नक्कीच पहा, पूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कुणाचे गाराणे गायल्याने या कुणाच्या चुगल्या केल्याने काही खरे नसून यात किंचितही सत्य नसून खरे नसून उगीच फक्त दुसऱ्यास बदनाम करण्यासाठी त्याची गाऱ्हाणी या चुगल्या केल्याने जीवन सुंदर होत नाही, तर उलट नरकमय बनते, कंगाल बनते आणि संकट येतात, दुःखच दुःख येते. म्हणून कुणाचे गाऱ्हाणे करू नका, कुणाच्या चुगल्या करू नका. एकमेकांच्या चुगल्या केल्याने, एकमेकांची गाऱ्हाणे गायल्याने आनंद, मौज, मजा राहत नाही. या जीवनास कोणता रंग येत नाही, जीवनास कोणतं महत्त्व येत नाही, जीवनास कोणता अर्थ प्राप्त होत नाही, जीवन सुंदर होत नाही, जीवन रंगमय होत नाही, जीवन भव्यदिव्य होत नाही, जीवन छान छान होत नाही. म्हणून कुणाचेही गाऱ्हाणे गाऊ नका, कुणाच्याही चुगल्या करू नका. तर सर्वांसोबत प्रेमाने, चांगुलपणाने, सामंजस्याने, एकतेने, समजदारीने वागा, राहा, बोला, वर्तन करा, व्यवहार. कुणाचाही तिरस्कार करू नका. सर्वांवरती प्रेम करा, सर्वांसोबत सामंजस्याने राहा. एकाच्या चुगल्या दुसऱ्याला सांगू नका, एकाचं गाऱ्हाण दुसऱ्याला सांगू नका. दुसऱ्याची गाऱ्हाणी गाण्यात, त्या दुसऱ्याची गाऱ्हाणी दुसऱ्याला सांगण्यात, दुसऱ्याच्या चुगल्या दुसऱ्याला सांगण्यात तुम्हाला मजा वाटते, आनंद वाटतो, इंटरेस्ट वाटतो. परंतु यामुळे ज्याचे तुम्ही गाऱ्हाणे गायले, या ज्याच्या पुढे गाऱ्हाणे गायले, ज्याच्या चुगल्या तुम्ही ज्याच्या पुढे केल्या, यामुळे त्यांचा सत्यानाश होतो. त्या दोघांचे भांडणं लागतात, त्या दोघांचे जीवन नरक बनते आणि यामुळे भयानक परिणाम होतात. पण यापेक्षाही तुमचं जीवन नरकमय बनतं, कंगाल बनतं, तुमचं जीवन एकदम ओसाड बनतं आणि तुमच्या जीवनात कोणता रस राहत नाही, तुम्ही कधीही सुखी आनंदी राहत नाही. म्हणून सर्व सत्यानाश होत असतो. म्हणून कुणाचीही गाऱ्हाणी, कुणाच्याही चुगल्या एकमेकाला सांगू नका. कुणाच्याही चुगल्या, एकमेकाची गाऱ्हाणी दुसऱ्याला सांगून स्वतःची बदनामी करून घेऊ नका. स्वतःच जीवन संकटात, अडचणीत टाकू नका. स्वतःचं जीवन कंगालमय बनवू नका. कारण या गाऱ्हाण्यामुळे, या चुगल्यामुळे फार भयानक परिणाम घडत असतात, खूप वाईट परिणाम घडत असतात. म्हणून कोणापुढेही या कोणाच्याही चुगल्या करू नका, गाऱ्हाणे गाऊ. जीवन हे सुंदर आहे, उत्साहवर्धक आहे, प्रसन्न आहे, आनंदी आहे, मजेदार आहे, रंगतदार आहे, रंगीन आहे. हे जीवन जगण्यासाठी आहे. कुणाचे गाऱ्हाणे, कुणाच्या चुगल्या करण्यासाठी हे जीवन नाही, कुणाचा नाश करण्यासाठी हे जीवन नाही, कोणाचा तिरस्कार करण्यासाठी हे जीवन नाही, कोणाच्या परिस्थितीवर, बिकट परिस्थितीवर हसण्यासाठी हे जीवन नाही, कोणाचे बरे वाईट करण्यासाठी हे जीवन नाही, कोणाला फसवण्यासाठी, कोणाला लुबाडण्यासाठी, कोणाचं जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी हे जीवन नाही, या कोणाची हसी मजाक उडवण्यासाठी हे जीवन नाही, या कोणाला त्रास देण्यासाठी, भांडण तंटा मारामारी करण्यासाठी हे जीवन नाही. तर हे जीवन मिळाले आपल्याला चांगलं जगण्यासाठी, चांगलं वागण्यासाठी, चांगलं बोलण्यासाठी, चांगलं राहण्यासाठी, चांगलं वर्तन करण्यासाठी, चांगला व्यवहार करण्यासाठी. सुंदर छान बोलण्यासाठी, विचार सुंदर ठेवण्यासाठी,
आपल्या तोंडातून गोड सुंदर रम्य बोल निघण्यासाठी आणि इतरांसोबत प्रेमाने सामंजस्याने एकतेने सत्याने माणुसकीने नम्रतेने विनम्रतेने राहण्यासाठी हे आपल्याला जीवन मिळालेलं आहे. म्हणून या जीवनाचा अर्थ समजून घ्या, या जीवनाचा मतितार्थ समजून घ्या. जीवनाचं मूल्य फार आहे, जीवनाचं महत्त्व फार फार आहे. म्हणून कोणत्याही वाईट कारणाने या कोणत्याही मूर्ख गोष्टीने या कोणत्याही वाईट विचाराने वाईट वागण्याने वाईट बोलण्याने वाईट राहण्याने वाईट वर्तनाने वाईट व्यवहाराने आपलं जीवन मातीत घालू नका, आपलं सुंदर जीवन मातीत घालू नका. जगा, दुसऱ्याला जगू द्या. तुम्ही आनंदाने जगा, दुसऱ्याला आनंदाने जगू द्या. तुम्ही प्रेमाने जगा, दुसऱ्यालाही प्रेमाने जगू द्या. तुम्ही तुमचं जीवन सुधारा, दुसऱ्यालाही त्यांचं जीवन सुधारू द्या. जगावर प्रेम करा, सर्वांवर प्रेम करा, सामंजस्य ठेवा, एकता ठेवा, सत्यता ठेवा, चांगुलपणा ठेवा, चांगले विचार ठेवा, चांगलं मन ठेवा, सुंदर विचार ठेवा. सर्वांचं चांगलं व्हावं, सर्वांचं भलं व्हावं, जगाचं भलं व्हावं, आपलंही भलं व्हावं, आपला विकास व्हावा, दुसऱ्यांचा विकास व्हावा, व्यक्तीचा, समाजा, देशाचा, सर्व जगाचा विकास व्हावा. असे उच्च विचार असले पाहिजे, असे चांगले विचार असले पाहिजे. कुणाच्या ज्ञानावर जळू नये, कुणाच्या प्रगतीवर जळू नये, कोणाच्या परिस्थितीवर जळू नये. या कुणाचाही वाईट सोचू नये, कुणाबद्दलही वाईट विचार करू नये, कुणाबद्दलही कपट ठेवू नये. सर्वांबद्दल चांगलं मत ठेवलं पाहिजे, चांगले विचार ठेवले पाहिजे. सर्वांबद्दल आपलं मन सुंदर ठेवलं पाहिजे. आपल्या मनात सुंदर विचारच आले पाहिजे, चांगली नाही. चांगल्या वागण्यात, चांगल्या बोलण्यात, चांगल्या राहण्यात, चांगल्या कृतीत, चांगल्या व्यवहारात ईश्वर आहे. म्हणून चांगली कृत्ये करा, चांगली कामे करा, चांगला व्यवहार करा. तुम्ही ईश्वराची कितीही पूजा केली, या ईश्वरांचे कितीही नामस्मरण केलं, या ईश्वराची कितीही आराधना केली, परंतु जर मुखाने तुम्ही वाईट बोलले, दुसऱ्याला त्रास दिला, दुसऱ्याच्या चुगल्या केल्या, दुसऱ्याची गाऱ्हाणे केली, या दुसऱ्याबद्दल कपटपणा ठेवला, वाईटपण ठेवलं, तर ईश्वराची पूजा करून काही उपयोग नाही. आणि यामुळे ईश्वर प्रसन्न होत नाही. ईश्वर केव्हा प्रसन्न होतो? ईश्वर तुमच्यावर कृपा केव्हा करतो? जेव्हा तुम्ही चांगलं वागसाल, चांगलं बोलसाल, चांगलं राहसाल, इतरांबद्दल चांगलं मत ठेवसाल, इतरांबद्दल चांगले विचार ठेवसाल, सर्वांवर प्रेम करसाल, सर्वांवरती तुमचं विचार चांगले असतील, सर्वांना तुम्ही चांगलं समजसाल, समानता ठेवसाल, माणुसकी ठेवसाल, सत्यता ठेवसाल, एकता ठेवसाल, मन सुंदर ठेवसाल, विचार सुंदर ठेवसाल, कृती चांगली करसाल, सौजन्यपणा ठेवसाल, सभ्यपणा ठेवसाल, नम्रपणा ठेवसाल, विनम्रपणा ठेवसाल, कष्ट मेहनत करसाल, संयम ठेवसाल, सहनशीलता ठेवसाल, दूरदृष्टी ठेवसाल, जाण ठेवसाल, धैर्य ठेवसाल, तरच ईश्वर तुमच्यावर प्रसन्न होतो. आणि तेव्हाच ईश्वराची पूजा करणे म्हणजे व्यर्थ जाणार नाही. परंतु इकडे तुम्ही ईश्वराची पूजा करता, इकडे देवाची पूजा करता, इकडे देवाचं नामस्मरण करता, इकडे देवाचं आराधना करता, आणि दुसरीकडे आपल्या मुखाने, आपल्या तोंडाने घाण शिव्या देता, दुसऱ्याला वाईट बोलता, दुसऱ्याला त्रास देता, मारामारी करता, भांडण करता, तंटा करता, दुसऱ्याच्या चुगल्या करता, दुसऱ्याची गारहाणी करता, दुसऱ्या दोन कुटुंबामध्ये भांडणं लावून देता, दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करता, दुसऱ्याचा नाश करता, वाईट विचार ठेवता, दुसऱ्याबद्दल चांगलं मत ठेवत नाही, दुसऱ्याच्या परिस्थितीवर, बिकट परिस्थितीवर हसता, दुसऱ्याला त्रास देता, दुसऱ्याला फसवता, लुबाडता. यामुळे ईश्वर प्रसन्न होत नाही. मग अर्थ काय पूजा करून देवाची? देवाची पूजा करणे, देवाचं नामस्मरण करणे, याचा अर्थ असा आहे की आपण देवाची पूजा करतो, याचा अर्थ असा की दुसऱ्यासोबत चांगलं वागावं, दुसऱ्यासोबत चांगलं राहावं, दुसऱ्यासोबत चांगलं राहावं, दुसऱ्यावर प्रेम करावं, सत्यता ठेवावी, एकता ठेवावं, सामंजस्य ठेवावं,
दुसऱ्याबद्दल चांगले विचार ठेवावे, दुसऱ्याच्याबद्दल चांगली मत ठेवावी, दुसऱ्याच्या मदतीला धावून जावे, दुसऱ्याला मदत करावी, दुसऱ्याला सहकार्य करावे, अडचणीच्या काळात समस्या काळात दुसऱ्याला मदत करावी, दुसऱ्याला सहानुभूती द्यावी, दुःखी कष्टी मजबूर माणसाला साथ द्यावी, त्याची सहानुभूती द्यावी, त्याचं सांत्वन करावं, त्याला समजून सांगावं, त्याला मार्गदर्शन करावं, त्याला दिशा दाखवावी, त्याला योग्य मार्ग दाखवावा. याचाच अर्थ आहे की देवाची पूजा करणे. याचाच सर्व आलं. म्हणून दुसऱ्याला मदत करा, दुसऱ्याला सहकार्य करा, दुसऱ्याला चांगलं करा, दुसऱ्याबद्दल चांगलं मत ठेवा, तरच देवाची पूजा करणे, देवाचं नामस्मरण करणे याच खरा अर्थ प्राप्त होतो. म्हणून एकीकडे देवाची पूजा करणे आणि दुसरीकडे वाईट वागणे हे बरोबर नाही. म्हणून चांगल्या वागण्यात, चांगल्या बोलण्यात, चांगल्या राहण्यात, चांगल्या वृत्तीत, चांगल्या व्यवहारात, चांगल्या वर्तनात, चांगल्या विचारात, चांगल्या गुणात, चांगल्या दृष्टिकोनात ईश्वर आहे, परमेश्वर आहे. म्हणून वृत्ती चांगली करा, मन चांगलं ठेवा, मन सुंदर ठेवा, एक बोलू नका, दुसरं करू नका. एक बोलता आणि दुसरंच करता. म्हणून वचनाप्रमाणे वागा, सुंदर राहा, चांगलं राहा, आपणही सुंदर राहा, दुसऱ्यालाही सुंदर राहू द्या, आपणही चांगलं जगा, दुसऱ्याला चांगलं जगू द्या, आपला विकास करा, दुसऱ्याला विकास करू द्या, तरच जीवन सुंदर होईल, रंगमय होईल. पण कोणाची गारहाणी करू नका, कोणाच्या चुगल्या करू नका. कारण चुगल्या केल्याने, गारहाणी केल्याने एखादा कुटुंब उद्ध्वस्त होतं, संसार उद्ध्वस्त होतो, जीवन उद्ध्वस्त होतं, मारामारी लागते, भांडण होतात, तंटे होतात. म्हणून कोणाच्याही चुगल्या गारहाणी करू नका. कारण चुगल्या केल्याने, गारहाणी केल्याने फार मोठा सत्यानाश होतो. चांगला चाललेला संसार, सुखाने चाललेला संसार, आनंदाने चाललेला संसार बिघडतो, उद्ध्वस्त होतो, घटस्फोटाची पाळी येते. म्हणून कोणाच्याही चुगल्या कोणाला करू नका. इतरांची गारहाणी इतरांना सांगू नका, इतरांच्या चुगल्या इतरांना सांगू नका, कोणाची गारहाणी करू नका. म्हणून जे चाललंय तसंच चालू द्या, जे आहे तसंच चालू द्या. दुसऱ्याबद्दल वाईट विचार करू नका, दुसऱ्याबद्दल वाईट मत ठेवू नका. तुम्ही तुमचं जगा, तुम्ही तुमचं राहा, तुम्हाला दुसऱ्याशी काय घेणं देणं. तुम्ही तुमचं राहा, तुम्ही तुमचं चांगलं जीवन जगा, चांगलं सभ्यतेने वागा, व्यक्तीने वागा, सत्याने वागा. परंतु इतरांच्या चुगल्या कोणाजवळ करू नका. कोणाच्या चुगल्या कोणाला सांगू नका, कोणाची गारहाणी कोणाला सांगू नका, कोणाची बिकट परिस्थिती, कोणाची बिकट स्थिती दुसऱ्याला सांगू नका. कारण यामुळे फार सत्यानाश होतो, फार मोठा घात होतो, एक संसार उद्ध्वस्त होतो, एक कुटुंब उद्ध्वस्त होतं, सर्वांचं जीवन नरकमय बनतं. ज्यानं चुगल्या सांगल्या त्याचंही जीवन उद्ध्वस्त होतं, आणि ज्याला सांगल्या त्याचं जीवन उद्ध्वस्त होतं, आणि ज्याच्या सांगल्या त्याचं जीवन उद्ध्वस्त होतं. म्हणून कोणाच्याही चुगल्या एकमेकाला सांगू नका, कोणाची गारहाणी एकमेकाला करू नका. तर चांगलं जगा, चांगलं राहा, चांगले विचार ठेवा, सुंदर विचार ठेवा, आणि आपलं जीवन सुंदर बनवा. यातच तुमचं हित आहे, यातच कल्याण आहे, आणि यामुळे देव प्रसन्न होतो. म्हणून देव चांगलं वागल्यामुळं प्रसन्न होत असतो. देव चांगलं वागल्यामुळं, चांगलं बोलल्यामुळं, चांगलं राहिल्यामुळं, चांगली कृती केल्यामुळं, चांगला व्यवहार केल्यामुळं, चांगल्या वर्तनामुळे देव प्रसन्न होत असतो. ढोंगसोंग केल्याने, पाखंड केल्याने देव प्रसन्न होत नाही. कोणाच्या चुगल्या केल्याने देव प्रसन्न होत नाही. कोणाची गारहाणी गायल्याने देव प्रसन्न होत नाही. कोणाच्या खूप बिकट अत्यंतिक दयनीय परिस्थितीवर हसल्यामुळे देव प्रसन्न होत नाही. या कोणाला चिडवल्यामुळे देव प्रसन्न होत नाही. या कोणाला त्रास दिल्यामुळे देव प्रसन्न होत नाही. या कोणाबद्दल वाईट विचार, वाईट मत ठेवल्याने देव प्रसन्न होत नाही. या कोणाच्या भोळ्या, चांगल्या, सुंदर स्वभावाचा फायदा घेतल्याने, गैरफायदा घेतल्याने देव प्रसन्न होत नाही. कोणाला फसवल्याने, कोणाला लोभावल्याने देव प्रसन्न होत नाही. चोरी केल्याने देव प्रसन्न होत नाही. कोणाचे पैसे बुडविल्याने देव प्रसन्न होत नाही. म्हणून अशा गोष्टी करू नका की ज्यामुळे तुमचं जीवन दुःखी होईल. अशा गोष्टी करू नका की ज्यामुळे तुम्हाला पुढील भयानक परिणामाचा धोका येईल. पुढील भयानक परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. म्हणून अशी गोष्ट कोणतीच करू नका की ज्यामुळे तुम्हाला दुःख येईल. अशी गोष्ट करा की ज्यामुळे तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, छान होईल, मजेदार होईल. म्हणून एकमेकाच्या चुगल्या एकमेकाजवळ करू नका, एकमेकाची गारहाणी एकमेकाजवळ करू नका. चांगलं राहा, सुंदर राहा, छान राहा, मस्त राहा.
दुसऱ्याला चांगलं जगू द्या, तुम्हीही चांगलं राहा, दुसऱ्याला विकास करू द्या, तुम्हीही विकास करा, जगू द्या, जगावरती प्रेम करा, चांगुल पण ठेवा, सत्य पण ठेवा, एकटं ठेवा, तरच तुमच्या जीवनाला अर्थ आहे आणि नाही. पण लक्षात ठेवा, चांगल्या बोलण्यात, चांगल्या वागण्यात, चांगली कृती करण्यात, चांगल्या वर्तनात, चांगल्या व्यवहारात, चांगल्या विचारात, चांगल्या गुणात, चांगल्या दृष्टिकोनात, चांगल्या ऐकण्यात ईश्वर आहे, परमेश्वर आहे. लक्षात ठेवा. म्हणून कुणाच्याही गरहाणी करू नका, कुणाच्याही चुगल्या करू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.